नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमांतर्गत आज आपल्यासमोर पुस्तक परिचय करण्याचं काम प्रोफेसर डॉक्टर प्रदीप माने सरांना आहे आणि गेले अनेक वर्ष बुकटॉक या उपक्रमातून विद्यार्थ्यांशी ते कनेक्टेडच आहे। आपल्या महाविद्यालयात बरेचसे उपक्रम मध्ये ते सहभागी असतात आणि सरांची प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी तयार झालेले आहे। विषय असा आहे फिलॉसॉफी, तर त्यामुळे फिलॉसॉफी ऑफ इज द सब्जेक्ट विच इज मदर ऑफ ऑल सायन्सेस। सो आता आपण सरांच्या अर्थाच्या शोधात मॅन सर्च फॉर मीनिंग बेसिकली जेव्हा आपल्या आयुष्यात एक विशिष्ट उद्दिष्ट असतो आणि एक पर्पज असतो तर तुमचं सक्सेस किंवा तुमचं यश हे निश्चितच असतं। तर अगदी जेव्हा परिस्थिती बिकट असते अशा काळात जर तुमच्या जीवनाचा अर्थ तुम्हाला कळला तर तुम्ही आयुष्य यशस्वीपणे घालवू शकतात। हेच हे पुस्तक आपल्याला सांगतंय आणि तुमच्या आणि सरांच्या मध्ये फार वेळ न येता आता मी सरांना सगळ्यात आधी आपण ग्रंथालयातर्फे सरांचं स्वागत करूयात आणि मॅडम किती वेळ आहे अंदाजे? 40 मिनिट्स तुमच्या मनावर। ठीक आहे, नाही ठीक आहे। सगळ्यांना नमस्कार। मी डॉक्टर प्रदीप कुमार माने आपल्याच कॉलेजमध्ये तर्कशास्त्र तत्वज्ञान विभागाचा प्रमुख आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी प्रोफेसर डॉक्टर वंदना शेलार मॅम यांचे आभार मानतो की अशा पद्धतीचा बुकटॉकसारखा एक अत्यंत प्रबोधनात्मक कार्यक्रम आज नाही आहे, बरीच वर्ष झालं। किती वर्ष मॅम? 7 वर्ष झालं मॅडम राबवत आहेत त्यांनी। यातनं खूप चांगल्या चांगल्या पुस्तकांचा परिचय आजपर्यंत वेगवेगळ्या वक्त्यांनी, शिक्षकांनी आणि महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांनाही सातत्यानं मॅडमचं प्रोत्साहन असतं की तुम्ही एखादं पुस्तक वाचा, नुसतं वाचूच नका तर ते सगळ्यांच्या समोर आणा की ते पुस्तक का महत्त्वाचं आहे या अनुषंगानं। तर आजच्या या बुकटॉकच्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला अर्थाच्या शोधात नावाचं एक पुस्तक आहे। इंग्रजी जर तुम्ही बघायला गेला तर मॅन्स सर्च फॉर मीनिंग असं हे पुस्तकाचं नाव आहे आणि जर तुम्ही बघायला गेला तर साधं गूगल जरी तुम्ही सर्च केला तरी लक्षात येईल की अत्यंत क्रांतिकारी असणारं हे पुस्तक आहे। म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसतं की सामाजिक राजकीय पुस्तकं क्रांतिकारी असतात, वैज्ञानिक पुस्तकामध्ये क्रांतिकारी पुस्तकं शोधणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे। जर तुम्ही बघायला गेला तर पृथ्वीवर आत्तापर्यंत निर्माण झालेल्या वैज्ञानिक पुस्तकामध्ये डार्विनचं ओरिजिन ऑफ स्पीसीज हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक होतं आणि ते पुस्तक म्हणून नाही आहे तर ओव्हरऑल एक दृष्टी देण्यासाठी अत्यंत एक महत्त्वाचं पुस्तक ठरलं। याच पद्धतीच्या पुस्तकांच्यामध्ये अजून आपल्याला इतर पुस्तकंही समाविष्ट करता येतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला सिग्मंड फ्राईडची काही पुस्तकं असतील, इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स असेल, अशा वेगवेगळ्या, आणि त्याच्यामध्ये रिलेटिव्हिटीचं पुस्तक असेल अल्बर्ट आइन्स्टाईन याचं। त्याच पद्धतीच्या परंपरेमध्ये हे मॅन्स सर्च फॉर मीनिंग पुस्तक आहे। पुस्तक सुरुवातीलाच विक्टर फ्रँकेल हा कोण आहे थोडक्यात आपण एक समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग आपण विक्टर फ्रँकेलच्या या पुस्तकाकडे वळू। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की विक्टर फ्रँकेल जो आहे तो जर तुम्ही मानसशास्त्राचे ह्याच्यात कोण विद्यार्थी असेल तर त्यांना विक्टर फ्रँकेल नाव माहीत असण्याची शक्यता आहे, कारण मानसशास्त्रामध्ये सर्वसाधारणपणे 3 पद्धतीच्या व्यक्ती आहेत, व्यक्तिमत्व आहेत, संशोधक आहेत ज्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं समजलं गेलेलं आहे। ज्याच्यामध्ये सायकॉलॉजी म्हटलं, जसं आपल्याला जीवशास्त्र म्हटलं की चार्ल्स डार्विन आपल्याला दिसतो, तशा पद्धतीनं मानसशास्त्र म्हटलं की आपल्याला सिग्मंड फ्राईड याचं आपल्याला नाव येतं, आपल्याला तो समोर दिसतो।
इतकं समानार्थी सिग्मंड फ्राईडचं योगदान आहे. तर सिग्मंड फ्राईडनं जो काही सिद्धांत मांडला, ज्याला आपण सायको ॲनालिसिस असं म्हणतो, मनोविश्लेषण असणारा सिद्धांत, त्याचाच शिष्य अल्फ्रेड ॲडलर यानं पुन्हा सिग्मंड फ्राईडला स्वीकारूनही त्याच्याशी भेद दाखवीत एक नवीन पद्धतीचा सिद्धांत मांडला, ज्याच्यामध्ये त्याचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर ह्या विक्टर फ्रँकेलचं नाव येतं, त्याच्यामध्ये त्यानं पद्धतीचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडणी आणि उलगडा केलेला आहे. सर्वसाधारणपणे आपण थोडक्यात मानसशास्त्राची पार्श्वभूमी आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला दिसतं की फ्रॉइडचं असं म्हणणं आहे की ज्याला आपण विल टू प्लेजर असं म्हणू शकतो. सर्वसाधारणपणे सिग्मंड फ्रॉइड आपला आत्ताच्या चर्चेचा विषय नाही आहे, पण सिग्मंड फ्रॉइड हा अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक आहे. आणि चार्ल्स डार्विननं जे काय मांडलेला उत्क्रांती सिद्धांत आहे, जैविक उत्क्रांती सिद्धांत, त्या सिद्धांतामध्ये कुठल्याही पद्धतीचा प्राणी असेल तर तो सुख मिळवण्यासाठी सातत्यानं धडपडत असतो आणि दुःखापासून त्याला एका अर्थानं निवृत्ती, दुःख नको असतं त्याला. आणि त्यानं त्या अनुषंगानं मांडणी करत असताना आपल्या मानवामध्ये इतर प्राण्यांच्या प्रमाणात असणारी जी लैंगिकतेची क्षमता आहे, सेक्स पॉवर, ह्याच्यावर फोकस केला आणि त्या अनुषंगानं त्यानं मांडणी केलेली आहे. सर्वसाधारणपणे सिग्मंड फ्रॉइडच्या आकलनाचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसतं की मनुष्य हा सुख मिळवण्यासाठी धडपडत असतो. आणि त्यामुळे मनुष्याचं ध्येय काय असतं तर विल टू प्लेजर, जास्तीत जास्त सुख मिळवण्यासाठी तो धडपडतो. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं जे सुख आहे ते सेक्सचं सुख आहे. आणि त्याच्यामध्ये अडथळा येतो त्यावेळी काही मानसिक रोग निर्माण होतात, अशा पद्धतीचं आकलन त्याचं आहे. अल्फ्रेड ॲडलर हा जर तुम्ही बघायला गेला तर सिग्मंड फ्रॉइडच्या परंपरेमध्येच वाढलेला, परंतु त्याचं स्वतःचं आकलन असं आहे की मनुष्य जर जीवनामध्ये काय करायचा प्रयत्न करतो तर अल्फ्रेड ॲडलरचं असं म्हणणं आहे की मनुष्य हा सुख, विशेषतः लैंगिकतेच्या अनुषंगानं असणारं जो सेक्स ड्राईव्ह आहे त्याच्यापेक्षा त्याला पॉवर मिळवण्यासाठी सातत्यानं तो झगडत असतो. म्हणजे एका अर्थानं सिग्मंड फ्रॉइड जर तुम्ही बघितला तर सिग्मंड फ्रॉइडचं असं म्हणणं आहे की विल टू प्लेजर, सुख मिळवण्यासाठी सातत्यानं तो धडपडतो आहे. अल्फ्रेड ॲडलरनं असं म्हटलं आहे की सत्ता मिळवण्यासाठी तो धडपडत असतो. त्यामुळं अल्फ्रेड ॲडलर जर तुम्ही बघायला गेला तर तो सायको ॲनालिसिस, ज्याला मानस विश्लेषण म्हणतो, त्या परंपरेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा मानसशास्त्रज्ञ आहे. पण आपल्या एका अर्थानं गुरुपासून, सिग्मंड फ्रॉइडपासून त्यानं भेद दाखवला आणि त्याच्यामध्ये सत्ता मिळवण्यासाठी कुठलाही माणूस धडपडत असतो. जीवनाचं ध्येय हे त्याच्या सत्ता मिळवणं असतं. जसं आता इथं मुलं समोर बसलेली आहेत, यातली बरीच मुलं आहेत ती स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, ज्याच्यामध्ये UPSC MPSC असेल. एक जर साधा प्रश्न याच्यातल्या कुठल्याही मुलाला विचारला, MPSC UPSC करणाऱ्या, की तुम्ही कशासाठी ही तयारी करताय, तर त्यांचं उत्तर असेल की मला सत्ता हवी आहे. मी जेव्हा IAS होईन किंवा मी डेप्टी कलेक्टर होईन किंवा मी PSI होईन त्यावेळी मला एक अत्यंत महत्त्वाची सत्ता मिळेल आणि त्या सत्तेचा वापर करून मला माझं जीवन त्या पद्धतीनं जगायचं आहे, अशा पद्धतीची भावना दिसते. ह्या दोघांच्या महत्त्वाविषयी अल्फ्रेड ॲडलरनं मान्यता दिलेली आहे, हे विक्टर फ्रँकेलनं. म्हणजे सिग्मंड फ्राईड असेल किंवा अल्फ्रेड ॲडलर असेल, दोघांच्याही कार्याविषयी अत्यंत आदर हा ह्यानं व्यक्त केलेला आहे विक्टर फ्रँकेलनं. पण तरीही त्यानं एक नवीन पद्धतीचा विचार मांडलेला आहे, जो त्यांच्या पूर्वसुरींच्यापासून, म्हणजे त्यांच्या आधीच्या फ्रॉइड असेल किंवा ॲडलर असेल यांच्यापेक्षा वेगळा आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये जे नाव आहे त्या नावातच त्याचा अर्थ आहे की प्रत्येक मनुष्य कशासाठी धडपडत असतो. जर तुम्ही विक्टर फ्रँकेलला विचारलं, हे जर पुस्तक तुम्ही वाचलं तर विक्टर फ्रँकेलचं असं म्हणणं आहे की मनुष्य हा फ्रॉइड म्हणतो त्या पद्धतीनं सुख मिळवण्यासाठी धडपडत नाही, ज्या पद्धतीने ॲडलर म्हणतो त्या पद्धतीनं तो सत्ता मिळवण्यासाठी धडपडत नाही आहे. तर तो कशासाठी धडपडतो, तो आपल्या जीवनातला अर्थ शोधण्यासाठी धडपडतो. म्हणजे जर तुम्ही मांडणीच करायची झाली तर फ्रॉइडची मांडणी ही विल टू प्लेजर आहे, सुख मिळवण्यासाठी धडपडणे. ॲडलरची मांडणी जी आहे ती विल टू पॉवर आहे, सत्ता मिळवण्यासाठी धडपडणे.
आणि जर व्हिक्टर फ्रँकेलचं जर तुम्ही बघायला गेला तर त्याचं म्हणणं आहे की मनुष्याच्या जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करत असतो. आणि ही मांडणी त्यानं एक सिद्धांत त्याचा जो सायकॉलॉजीमध्ये आहे लोगोथेरपी नावाच्या पद्धतीनं मांडलेला आहे. ह्या पुस्तकाचा जर तुम्ही दुसरा भाग बघितला तर लोगोथेरपीची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये दिलेली आहेत. स्वतः व्हिक्टर फ्रँकेलनं असं स्पष्ट म्हटलेलं आहे की हे पुस्तक लिहिलं त्यावेळी ह्या पुस्तकाचा प्रचंड खप आहे. जर तुम्ही बघायला गेलं तर कार्ल यास्पर्स नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा अस्तित्ववादी तत्त्वज्ञ आहे. त्याने ह्या पुस्तकाचं वर्णन की मानवजातीच्यामध्ये असणाऱ्या निर्मिती असणाऱ्या गौरवशाली पुस्तकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. US लायब्ररी ऑफ काँग्रेस यांनी अमेरिकेतील अत्यंत प्रभावशाली असणारी 10 पुस्तकं शोधली, त्याच्यामध्ये याचं नाव आहे. या पुस्तकाचं भाषांतर जर तुम्ही बघायला गेला तर अंदाजे 22-23 पेक्षा जास्त भाषांच्यामध्ये ह्याचं भाषांतर झालं आहे. मराठीतही हे पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि जर तुम्ही बघायला गेलं ह्याच्या काही करोडो कॉपी गेलेल्या आहेत. पुस्तकाची फक्त पॉप्युलरिटी हा पुस्तकाचा निकष असेल अशातली गोष्ट नाही आहे, पण ते अत्यंत आपल्या जीवनाला प्रेरणादायी ठरणारं, क्रांतिकारी ठरवणारं, आपली एक दृष्टी बदलणारं, या अर्थानं जर तुम्ही बघायला गेला तर हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. या पुस्तकाच्या बाबतीत बघायला गेलं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीची मतं आहेत. काही अभ्यासकांनी, विशेषतः तत्त्वज्ञ लोकांनी, मानसशास्त्रज्ञांनी या पुस्तकातील मांडलेल्या तत्त्वांच्यावर चिकित्सा पण केलेली आहे. निश्चितच म्हणजे जर तुम्ही तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी असाल, विज्ञानाचे विद्यार्थी असाल किंवा कुठल्याही ज्ञानशाखेचे विद्यार्थी असाल तर शाश्वत म्हणजे न बदलणारं सत्य शोधण्याचा प्रयत्न सगळ्याच क्षेत्रातील अभ्यासक करत असतात. पण एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे स्वीकारावी लागते की आपल्याला जे ज्ञान प्राप्त होत असतं ते सातत्यानं उत्क्रांतपणे होत असतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या अर्थानं बघायला गेला तर यातल्या काही गोष्टींच्या मर्यादा जरी असल्या तरी मूल तत्त्व जी आहेत तिच्याविषयी विशेषतः वेगवेगळ्या तत्त्वज्ञ लोकांच्यात, मानसशास्त्रज्ञ लोकांच्यात एकमत आहे की हे पुस्तक म्हणून नाही आहे तर हा विचार म्हणून, नुसता विचार म्हणून नाही आहे तर एक मानसशास्त्राचा संप्रदाय म्हणून, मानसशास्त्राचा संप्रदाय नाही आहे तर त्याचा वापर ज्याला आपण समुपदेशन म्हणतो, सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग, त्याही अर्थानं हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचा थोडक्यात आपण परिचय करून घेऊया आणि त्याच्या अनुषंगानं असणाऱ्या त्यांनी मांडलेल्या विचाराचा परिचय करून घेऊ. हे पुस्तक काय आहे नक्की तर व्हिक्टर फ्रँकेल, ज्याचा जन्म जर तुम्ही बघायला गेला तर 1905ला झालेला आहे आणि त्याचा मृत्यू 1997ला झालेला, म्हणजे तो अलीकडपर्यंत होता. 92 वर्षाचं अत्यंत चांगलं आयुष्य. 16 वर्षाचा असताना त्याला जे काही आकलन झालं आहे त्या आकलनाच्या साह्यानं एक निबंध लिहिला आणि तो सिग्मंड फ्रॉइडला पाठवला. सिग्मंड फ्रॉइडने त्याचा पत्रव्यवहार होत असे. सिग्मंड फ्रॉइडच्या या लेखानंतर सिग्मंड फ्रॉइड इतका प्रभावित झाला की त्याला अनुमती मागितली की हे मी पब्लिश करायला पाठवतो. वयाच्या 16व्या-17व्या वर्षी एखादा मानसशास्त्रामध्ये अत्यंत रस घेणारा विद्यार्थी त्याला जर फ्रॉइडसारखा माणूस परमिशन मागतो की हे तुमचं जे शोधनिबंध आहे तो अत्यंत महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे तो 2 वर्षानं पब्लिश झाला. त्याच्यानंतर त्यानं मेडिसिनमध्ये आपलं शिक्षण घेतलं आणि तो मानसशास्त्राचा अभ्यास, मेडिसिनचा अभ्यास करत असतानाच पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आलं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये हे एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की ह्या पुस्तकाचा संपूर्ण परिचय करून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा किती एक निर्भीड असणारा, धाडसी असणारा व्यक्ती आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे हे माझं आकलन आहे की बुद्धिमान व्यक्ती धाडसी असण्याची शक्यता कमी असते, कारण तो आपल्या बुद्धीचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून मोठं कसं होईल याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो. बुद्धिमान असणं आणि धाडसी असणं हे एका अर्थानं अत्यंत दुर्मिळ गुण आहे. जर तुम्ही व्हिक्टर फ्रँकेलमध्ये बघायला गेला तर हे बघा की जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं त्याच्या काहीच दिवस आधी अमेरिकन ॲम्बॅसीकडून त्याला एक इन्व्हिटेशन आलं होतं की अशी अशी परिस्थिती आहे, तुम्ही ऑस्ट्रिया सोडून अमेरिकेला येऊ शकता. त्यावेळी त्याच्यासमोर प्रश्न निर्माण झाला की
त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला, कारण आईवडिलांना माहीत होतं की आता दुसऱ्या महायुद्धाची परिस्थिती आहे, अत्यंत अवघड परिस्थिती येणार आहे आणि ह्या दरम्यान आपला अत्यंत बुद्धिमान असणारा हा मुलगा आहे, त्याचा जीव वाचेल म्हणून अमेरिकन ॲम्बॅसीने बोलवलं असतानाही त्यानं अमेरिकन ॲम्बॅसीचं जे आवाहन आहे म्हणा किंवा निमंत्रण आहे ते स्वीकारलं नाही आहे. ह्याच्या मागचं कारण त्याला असं वाटलं की मी तिथं जाऊन मोठं काम करीन, पण माझे आईवडील हे छळछावणीमध्ये हिटलर नेण्याची शक्यता आहे आणि त्यांना सोडून जाणं हे मला योग्य वाटत नाही. इथूनच तुम्हाला लक्षात येतं की अत्यंत त्यानं धाडसी निर्णय घेतलेला आहे. तो जेव्हा छळछावणीत तिथं गेलेला 1942 साली, तेव्हा याच्यामध्ये वर्णन आहेत, त्या सगळ्या वर्णनांची मी चर्चा नाही करणार, पण अत्यंत म्हणजे वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो अशा पद्धतीची वर्णन आहेत की तिथं त्यांना ते छळछावणीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथं 2च रांगा होत्या पहिला. त्यामध्ये तिथं रांगेची निवड करणारे काही ऑफिसर होते, त्यातली काही लोक इकडं जायचे आणि काही लोक इकडं जायचे. त्या पहिल्या रांगीत 90% लोक हे ह्या साईडला गेले ते डायरेक्ट मरणाला गेले. त्याच्यामध्ये गॅस चेंबर्स होते, वेगवेगळ्या पद्धतीचे विषारी वायू होते, तिकडं डायरेक्ट. आणि तो चूज करण्याचा निकष हा होता की जो दिसतोय व्यक्ती तो अत्यंत शरीरानं बळकट आहे का नाही आहे, जो वीक आहे त्याला लगेच पाठवायचे. पहिल्याच लाईनमध्ये तो वाचला, कारण त्यानं असं सांगितलं की मी जरा धडधाकट आहे असं दाखवायचा प्रयत्न केला. आणि मग प्रत्येक टप्प्यावर ह्या छळछावणीमध्ये जर तुम्ही विशेषतः ह्याच्यामध्ये ऑश्विच छळछावणी, हिटलरनं अत्यंत क्रूर पद्धतीनं माणसं मारलेली आहेत. 1000 नाही लाखो लोक, काही करोडो लोक हिटलरनं या छळछावणीमध्ये मारलेली आहेत वंशद्वेषाच्या एका त्याच्या वृत्तीमुळं. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं फक्त कॉन्सन्ट्रेशन कॅम्प छळछावणी बेसिकली कशासाठी हिटलरनं उभा केली होती, तर जे राजकीय कैदी होते, जीव होते, त्यांना मारण्यासाठी. आणि मग त्यांना मारण्यासाठी इतक्या पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न साधनं हिटलरनं वापरलेली आहे, ज्याच्यामध्ये गॅस चेंबर आहे, असा काहीतरी चेंबर आहे ज्याच्यात माणसांना टाकलं आहे, 1-2 नाही आहे, एवढ्यामध्ये 500 माणसं कोंबलेली आहे, तिने बंद करून पुन्हा गॅस सोडला. 5 मिनिटामध्ये तिथली माणसं तडफडून मरत आहेत. कॉन्सन्ट्रेशन कॅम्पचे फोटो तुम्ही सर्च करून बघा गुगलवर, अक्षरशः 2-2, 3-3 मजले अशी प्रेतांचे ढीग पडलेले आहेत. म्हणजे इतकं वाईट जीवन, अशा परिस्थितीमध्ये हा व्हिक्टर फ्रँकेल आहे आणि तो बघतोय, तो निरीक्षण करतोय, तिथल्या कैद्यांचा असेल किंवा जीव लोकांचा असेल किंवा काही जीव नसणारी पण लोक असतील त्यांचं निरीक्षण करतोय आणि त्याच्यामधले अनुभव देतोय तो वेगवेगळं. तिथं काय की तिथं सातत्यानं त्यांचा प्रयत्न असायचा की जो दुर्बळ आहे एकदा जरी तो आयडेंटिफाय झाला की लगेच त्याला त्या ठराविक पद्धतीचे विषारू वायू असतील किंवा गॅस चेंबर असतील तिकडं लगेच पाठवायचं. म्हणजे हे सगळं व्हिक्टर फ्रँकेल बघतोय. तिथं त्यांना एखादा पाव दिला जायचा आणि मग त्यामध्ये 2 पद्धतीचे विचार त्या कैद्यांच्यात होते. एका कैद्याचं असं म्हणणं होतं की पाव एकदमच खाऊन टाकावा म्हणजे आपली भूक आहे ती संपेल. दुसऱ्या कैद्यांचं असं म्हणणं होतं की तुकडा तुकडा खाऊन आपण जगूया. अशा पद्धतीच्या संघर्षामध्ये ह्याच्यात वर्णन आहेत, अक्षरशः अंगावर काटा येतो की जी मेलेली आहेत कैदी, त्या मेलेल्या कैद्याचं आम्हाला काहीच वाटत नव्हतं. आम्हाला फक्त एवढाच इंटरेस्ट होता, एकदा तर एक कैदी मेलेला आहे, त्या मेलेल्या कैद्यानं खाल्लेला पदार्थ आहे तो जाऊन हिसकावून घेण्यासाठी त्या कैद्यांची त्याच्यामध्ये झुंबड लागलेली आहे. काही जणांनी त्याचं चप्पल असेल ते काढायचा प्रयत्न केला आहे, काही जण त्याच्या अंगावरची कपडे असतील हे काढायचा प्रयत्न केला आहे. अत्यंत वाईट पद्धतीमध्ये ह्यामध्ये कैदी जगत होते. हे सगळं व्हिक्टर फ्रँकेल बघतोय. व्हिक्टर फ्रँकेलनं स्वतः म्हटलेलं आहे की तटस्थ वैज्ञानिक असेल तर तटस्थ बघायला लागतं. ह्याच्यामध्ये आम्ही तटस्थ कधीच पाहू शकलो नाही आहे, कारण ज्याला या छळछावणीचा अनुभव नाही आहे तो माणूस बाहेरून असेल तर तटस्थ बघू शकेल. हे सगळं जीवन जगत असताना ह्याच्यात त्यानं काही उदाहरणं दिलीत. एक उदाहरण असं आहे की कोण त्याच्या शेजारचा कैदी होता, तो झोपला होता आणि एकदम असा घाबरून दरदरून त्याला घाम फुटला आणि असं ओरडल्यासारखा करायला लागला. व्हिक्टर फ्रँकेलला लक्षात आलं की अरे ह्याला स्वप्न पडलेलं दिसतंय, हा स्वप्नामुळं काहीतरी भीतीदायक स्वप्नामुळं हा घाबरलेला दिसतो. तो म्हटला मला त्याला उठवायचं धाडच झालं नाही, कारण कितीही ते स्वप्न वाईट असलं तरी हे जे वस्तुस्थिती आहे त्याच्यापेक्षा वाईट नसणार आहे ह्याची जाणीव मला होती. त्यामुळे तो म्हटला की मी त्या कैद्याला उठवलं नाही.
कारण त्याला कितीही भीषण स्वप्न पडलं असलं तरी जे आसपास घडत होतं पुढच्या मिनिटाला माहीत नाही आहे तुम्ही कुठं जाणार आहे. म्हणजे तुम्ही वीक आहात, लगेच छळछावणीमध्ये तुम्हाला गॅस चेंबरमध्ये पाठवलं आहे, विषारी वायूंच्या ह्याच्यात पाठवलेला आहे अत्यंत वाईट पद्धतीनं. त्यामुळे हे सगळं पाहत असताना व्हिक्टर फ्रँकेलला काही, तो साहजिक आहे, तो मानसशास्त्रज्ञ होता, त्याला काही प्रश्न पडले होते. म्हणजे त्यानं जो सिद्धांत मांडला लोगोथेरपी, या सिद्धांताचा अनुभव म्हणजे त्याचा विचार हा सातत्यानं त्यानं ह्या छळछावणीमध्ये जायच्या आधी सुरू केलेला आहे. पण या छळछावणीतल्या अनुभवानंतर त्याचा तो विचार जो आहे तो एक पद्धती म्हणून मानसशास्त्रीय समुपदेशनाची किंवा मानसशास्त्रीय आकलनाची पद्धत म्हणून ते अत्यंत विकसित झाला आहे. आणि त्याच्यामध्ये जो दुसरा भाग आहे या पुस्तकामध्ये हे त्याच्यामध्ये त्यानं त्याचं विवेचन केलेलं आहे. आता त्याचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या लोकांच्यात सगळं अनप्रिडिक्टेबल होतं, पुढच्या क्षणाला तो जगतोय नाही मरतोय अशी परिस्थिती असताना कुठले लोक जगले. तर त्याचं असं हे आकलन आहे अनुभवातून आलेलं की ज्या लोकांच्याकडं जीवन जगण्यासाठी काहीतरी ध्येय होतं, कुठल्या तरी गोष्टीमुळं माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल किंवा होतोय असा ज्यांचा विचार होता ती माणसं जगली. आणि मग त्यानं तो म्हटला की इतकी वाईट परिस्थिती होती ह्या छळछावण्यांच्यामध्ये की बऱ्याच वेळा इथले जे कैदी आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात आनंददायी गोष्ट एवढीच होती की आपण सुटल्यावर काय खायचं, म्हणजे आपल्याला काय खायला मिळेल ही चर्चाच म्हटले सगळ्यात जास्त आनंददायी होती. एवढी वाईट परिस्थिती होती. आणि मग त्याच्यातनं त्यानं घेतलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवाच्या साह्यानं त्यानं जो विचार केला आधी की मनुष्याच्या जीवनाला सुख असेल, सत्ता असेल, ह्याच्यामुळं अर्थ प्राप्त होत नसतो, तर त्याच्या जीवनाला काहीतरी ध्येय असेल, तो काहीतरी अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असेल. मॅन्स सर्च फॉर मिनिंग ऑफ लाईफ, जीवनाचं सार्थक होण्यासाठी. आणि मग सर्वसाधारणपणे त्यानं 3 गोष्टी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की मनुष्य अत्यंत सत्ता मिळवतो, मनुष्य अत्यंत काय आनंद मिळवायचा प्रयत्न करतो, सुख मिळवायचा प्रयत्न करतो, परंतु ते जे सुख असतं किंवा आनंद असतो तो संपतो आणि पुन्हा आपल्याला एक आनंदाची भूक लागते. आणि हे सातत्यानं आपलं सुरूच असतं. म्हणजे त्यानं त्याचं एक वर्णन केलेलं आहे की मनुष्याला जर थंडी वाजली तर त्याच्या शरीरामध्ये जे चेतातंतू आहेत ते अशा पद्धतीची कृती शरीराला पाठवून करतात जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये ऊब टिकून राहावी. त्याच्या उलटं जर त्याला उखडायला लागलं तर पुन्हा मज्जातंतू अशा पद्धतीचं शरीरामध्ये एक संदेश पाठवतात की तुम्ही घाम शरीरातनं बाहेर टाका जेणेकरून तुम्ही थंड व्हाल. त्यानं वर्णन केलं की मनुष्याच्या जीवनाचं सुद्धा वर्णन त्यानं सुख आणि दुःखाचं ह्याच्याशीच केलेलं आहे, थंडी वाजणं किंवा ऊब ह्याच्याशी. आणि ते सातत्यानं सुरू असतं, त्याला कधीही अंत नाही असं त्याचं म्हणणं आहे. एखादा माणूस आयुष्यभर, ह्याचं एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला की मला स्वतःला हे जे व्हिक्टर फ्रँकेल म्हणतो त्यात बहुतांशी मला तथ्य वाटतं. आपल्या भारताचे एक फॉरेन सेक्रेटरी होते, त्यांनी एकदा रिटायर झाल्यावर मला वाटते दिल्लीतल्याच कुठल्या तरी विद्यापीठामध्ये रिटायर झाले, दुसऱ्या दिवशी भाषण करत असताना त्यांनी भाषण करताना म्हटले माझे पाय थरथर कापत आहेत. कशासाठी? तर कालपर्यंत आज मी भारताचा एका खात्याचा सगळ्यात प्रमुख होता, आज मला गेटमधून येताना सुद्धा कोणी विचारलं नाही. म्हणजे जीवनाला अर्थ तुमच्या सत्तेमुळं तुम्हाला नाही प्राप्त होणार, तुम्ही जो पैसा मिळवला आहे त्याच्यामुळं नाही होणार, किंवा तुम्ही जे सुख मिळवत आहे त्याच्यामुळं नाही होणार. तर ते सगळं करत असताना काहीतरी ध्येय तुमचं असणं गरजेचं आहे. आणि मग ते ध्येय कशा स्वरूपाचं असेल? व्हिक्टर फ्रँकेलचं असं म्हणणं आहे की पहिलं ध्येय काय असेल की तुम्ही काहीतरी तुम्हाला समाधानकारक सार्थक होईल अशी सातत्यानं कृती करत राहणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लेखक, नोबेल पुरस्कार विजेते लेखक, विशेषतः एक एक्झाम्पल घेऊ आपण, अर्नेस्ट हेमिंग्वे. अर्नेस्ट हेमिंग्वे याच्यातल्या किती जणांनी वाचलं आहे मला माहीत नाही आहे, पण त्याचं एक पुस्तक आहे द ओल्ड मॅन अँड द सी, अत्यंत सुंदर पुस्तक ज्याचा अनुवाद पु ल देशपांडेंनी एका कोळीयाने म्हणून केलेला आहे. अर्नेस्ट हेमिंग्वेचे जर तुम्ही नोबेल पुरस्कार विजेते असणारं त्याचं जे व्याख्यान, तो जाऊ शकला नाही नोबेल पुरस्कार घेण्यासाठी, पण त्याने एक आपलं व्याख्यान पाठवलं होतं. त्याच्यात एक वाक्य आहे की कुठल्याही पद्धतीचा लेखक हा जे काही दुसऱ्या लेखकाने केलेला आहे
त्याच्यापेक्षा काहीतरी महान तत्व शोधून मांडायचा प्रयत्न करत असतो आणि लेखकाच्या जीवनाचं सार्थक त्याच्यातच असतं. म्हणजे एका अर्थानं लक्षात येतं की कुठल्याही पद्धतीचा व्यक्ती, मग लेखक असेल, तत्त्वज्ञ असेल, वैज्ञानिक असेल, राजकारणी असेल, कुठल्याही पद्धतीचा, ह्या सगळ्यांचं जीवनाचं ध्येय काय असायला पाहिजे की अशा पद्धतीची तुम्ही कृती करणं गरजेचं आहे ज्या कृतीमुळं तुमच्या जीवनाला सार्थकता, अर्थपूर्णता मिळेल. असं दुसरं एक त्याच्यात तो तत्त्व सांगतोय की बरं हे एवढ्या इझिली बुक टॉकमध्ये आहे म्हणून सांगण्यात अर्थ नाही, त्याचे पुन्हा वेगळे पैलू आहेत, त्याची आपल्याला चर्चा शक्य नाही आहे, कारण ते फक्त वैयक्तिक पद्धतीचा स्वार्थी अचिव्हमेंटचं तत्त्व नाही आहे, तर त्याचा मानवी जीवनाशी असणारा संबंध आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं त्याचं असं म्हणणं आहे की फ्रान्समध्ये त्यानं ह्याच पुस्तकामध्ये दिलेलं आहे की त्या काळी जो सर्वे झाला त्याच्यात 91% लोकांनी असं सांगितलं की मला जगायचं आहे. असं त्याला प्रश्न विचारला होता लोकांना, तुम्हाला का जगायचं आहे? तर 91% लोकांनी असं म्हटलं की आम्हाला काहीतरी जीवनामध्ये करण्यासारखं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने दिलं की 62% लोकांनी असं त्यातल्याच सांगितलं की मला जगायचं आहे, कारण काही माणसं आहेत ज्यांच्यासाठी मला जगायचं आहे. त्यामुळे दुसरं एक तत्त्व विक्टर फ्रँकेल याच्यात मांडतो की ज्या पद्धतीनं तुम्ही कलात्मक किंवा सगळ्या पद्धतीच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, साहित्यिक, कलात्मक, वैज्ञानिक, कुठल्याही क्षेत्रामध्ये सातत्यानं काहीतरी तुम्ही अचीव करायचा प्रयत्न करता ज्या पद्धतीने, त्या पद्धतीनं तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होण्यासाठी तुमच्या जीवनात काही अशी माणसं असतात जी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अर्थ देतात. आणि तिसरी गोष्ट आहे जी अत्यंत त्रासदायक आहे, जी सहन करणं अत्यंत अवघड आहे, त्याचं वर्णन ह्या पुस्तकामध्ये जास्त आहे की दुःख जे येतं, वेदना जी येते, ती तुम्ही कशी सहन करता. आणि हिथं बहुतांशी माणसं मागं पडतात असं विक्टर फ्रँकेलचं म्हणणं आहे. हे पुस्तक तुम्ही वाचल्यावर लक्षात येईल की अत्यंत वेदनादायी जीवन काय असू शकतं. काहीच एक्झाम्पल मी याच्यातली दिलेली आहेत, कशा पद्धतीच्या वेदना ह्या इथल्या युद्ध कैद्यांना किंवा कैद्यांना सहन करायला लागल्या. ह्याचं असं म्हणणं आहे की अत्यंत वेदनादायी जीवन जगत असताना, अत्यंत दुःखदायी जीवन जगत असताना जर तुमच्या जीवनामध्ये सार्थकता असणारं, अर्थ असणारं जर असं काही नसेल तर तुम्हाला त्यातनं नैराश्य प्राप्त होतं. एक उदाहरण मी देतो, मग विक्टर फ्रँकेलचं जे म्हणणं आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे का नाही आहे ते आपल्याला समजायला मदत होईल. म्हणजे इथं मी विवेकानंदांचं पण एक वाक्य सांगू इच्छितो. विवेकानंदांचं एक वाक्य आहे की मनुष्याचा दुःखाकडं पाहायचा जो दृष्टिकोन आहे तो नको म्हणून असतो. विवेकानंद असं म्हणतात, जर दुःखाकडं पाहायचा दृष्टिकोन जर तुमचा नको असेल तर तुम्हाला भूक लागते म्हणून खाल्ल्याचं समाधान मिळतं. भूक लागणं हा एक दुःखदायी अनुभव असतो आणि तो येतो म्हणून खाल्ल्याचं समाधान मिळतं. ही एक वेगळी दृष्टी विवेकानंद नाही, ह्या भारतीय परंपरेतल्या लोकांनी दिलेली आहे. विक्टर फ्रँकेलचं एका अर्थानं जर तुम्ही बघायला गेला तर तशाच पद्धतीचं म्हणणं आहे. इवन त्याचं म्हणणं आहे की जीवनामध्ये मोठा संघर्ष हा कुठली तरी गोष्ट प्राप्त करणं, सत्ता प्राप्त करणं, सुख प्राप्त करणं ह्याच्यात नसतो, की आपल्याला जेव्हा दुःख येतं तेव्हा त्या दुःखाशी आपण कसा लढा देतो आहे ह्याच्यातनं. आणि त्याचं असं म्हणणं आहे की विक्टर फ्रँकेल किंवा त्याच्या फिलॉसॉफी, सायकॉलॉजीच्या काही मर्यादा आहेत. त्यात एक मर्यादा अशी बहुतांशी मानली जाते की हा धार्मिक होता आणि त्यामुळं सायकोथेरपी जे म्हणतो आपण, मानसशास्त्रीय समुपदेशन, त्याच्यामध्ये हा जो सिद्धांत त्यांना मांडला लोगोथेरपी, ह्याला एक धार्मिक पण बाजू आहे, स्पिरिच्युअल पण बाजू आहे आणि बहुतांशी वैज्ञानिकांना ती पटत नसते. पण याचं असं म्हणणं आहे की ह्या टोटल अनुभवामध्ये, छळछावणीच्या अनुभवामध्ये मी बरेच कैदी बघितले की ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी ईश्वर आहे हे तत्त्व त्यांनी स्वीकारलं होतं म्हणून ते जगू शकले. नाहीतर त्यांना असंच वाटायचं की मी कधी जगण्याचीच शक्यता नाही आहे, पण त्याला असं वाटायचं की अरे चांगली कुठली तरी एक शक्ती आहे ज्या शक्तीमुळे आपण अस्तित्वात आहे, अशा पद्धतीनं दिसतं. तर ओव्हरऑल जर तुम्ही बघायला गेला तर विक्टर फ्रँकेलचं असं म्हणणं आहे की जी दुःखदायी स्थिती आहे, वेदनादायी स्थिती आहे, या स्थितीतनं मात करण्यासाठी तुम्हाला दुसरं काही उपयोगाचं पडत नाही. जर तुमच्या जीवनाला काहीतरी ध्येय असेल, अर्थ असेल तरच ते तुम्हाला
पडतं. आणि जर तुम्ही एक उदाहरण जर बघायला गेला, हे त्याचं नाही उदाहरण, हे माझं उदाहरण मी तुम्हाला देतो आहे की समजा याच्यातली बरीच मुलं असतील, काही मुलं असतील ज्यांनी जिममध्ये जाऊन जिम ट्रेनिंग वगैरे केलेलं आहे. आणि जर तुम्ही जिम ट्रेनिंग करत असताना काय 2 किलोचं 4 किलोचं डंबेल उचलून जर तुम्ही व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरावर ताण पडणं साहजिक आहे. ती एका अर्थानं दुःखाचीच अनुभूती आहे. पण त्या ताणातनं तुम्ही तुमची मस्क्युलर डेव्हलपमेंट, जे स्नायू आहे ते विकसित करता. विक्टर फ्रँकेलचं म्हणणं असंच आहे, दुःख ही आनंद घेण्यासाठी, सुख घेण्यासाठी समर्थ असला तरी त्याला दुःखापासून सुटका नाही. आणि त्यामुळं दुःखाकडे पाहायचा जो दृष्टिकोन आहे तो तुमचा अत्यंत पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तरच तुम्हाला जीवन जगण्यामध्ये तुम्हाला एका अर्थानं काय म्हणता येईल की पळवाट शोधायची गरज लागत नाही. विक्टर फ्रँकेलचं जे हे पुस्तक आहे ते जर तुम्ही बघायला गेला तर बऱ्याच अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. या पुस्तकानं एक नवीन जी मानसशास्त्र, याच्यात कोण मानसशास्त्राचे विद्यार्थी असतील तर त्यांना ती शाखा माहीत असेल, पॉझिटिव्ह सायकॉलॉजी. म्हणजे मनुष्य आत्ताच्या काळात जसं विक्टर फ्रँकेलनंच म्हटलेलं आहे की, किंवा शोपेनहॉवर एका ठिकाणी म्हणतो की मनुष्य जो आहे तो झुलतोय. कशात झुलतोय? एका साईडला झुलण्याचं जे टोक आहे ते दुःखाचं आहे आणि दुसऱ्या साईडला जे झुलण्याचं टोक आहे ती निरर्थकतेचं आहे. आता जर तुम्ही बघायला गेला तर मनुष्याच्या जीवनामध्ये जेवढं सुख येईल तेवढी निरर्थकता येण्याची शक्यता दाट असते. आणि त्या निरर्थकतेतनं जर तुम्हाला पार पडायचं असेल तर तुम्हाला जो तुमचा जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे ओव्हरऑल इवन विक्टर फ्रँकेलच्या पुस्तकावर काही लोक अशाही पद्धतीने टीका करतात की ही जी तत्त्व सांगितलेली आहेत ती वैज्ञानिक कमी पण तात्विक जास्त वाटतात. पण जर तुम्ही सर्च केलं गुगलवर तर लक्षात येईल की अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशननं अत्यंत सायंटिफिक काउन्सिलिंग थेरपी म्हणून हे जे लोगोथेरपी आहे हे तत्त्व स्वीकारलेलं आहे. आणि प्रश्न राहिला मर्यादेचा तर सिग्मंड फ्रॉइडची जी पद्धती आहे, ज्याला आपण सायको अनालिसिस म्हणतो, ज्याला आपण मनोविश्लेषण म्हणतो, तीही पद्धत त्या काळी अत्यंत शास्त्रशुद्ध म्हणून स्वीकारली जायची. आणि जसं विज्ञान पुढं आलं तसं लक्षात आलं की अरे त्याच्यात काहीतरी मर्यादा आहेत. अल्फ्रेड ॲडलर आहे, यानंही जे सांगितलेला सिद्धांत आहे की आपल्याला सत्ता पण मिळवायचा प्रयत्न करतो त्याच्यातही मर्यादा आहे. त्यामुळे ओव्हरऑल थोडं या पुस्तकाकडे पाहताना आकलनाच्या दृष्टीनं जसं तुम्ही पाहता तशा पद्धतीनं थोडं तात्विक अंगानं पण पाहणं गरजेचं आहे की याच्यात मर्यादा जरी असल्या तरी याचे जे मेन सिद्धांत आहेत, मूलभूत याच्यामध्ये जी मांडणी केली आहे तिच्यामध्ये निश्चित अर्थ आहे. आणि ती एका अर्थानं काय म्हणता येईल की मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याचं एक उदाहरणं हे काही दिलेलं आहे त्याच्यात. जसं फॉर एक्झाम्पल विक्टर फ्रँकेलकडे एक माणूस आला होता, म्हातारा माणूस, डॉक्टर, ज्याची बायको, विक्टर फ्रँकेलचंच बघा, विक्टर फ्रँकेल कशा परिस्थितीतनं गेला बघा. विक्टर फ्रँकेल अत्यंत बुद्धिमान, 16-17व्या वर्षी सिग्मंड फ्रॉइडशी असणारा परस्पर पत्रसंबंध, सिग्मंड फ्रॉइडसारख्या माणसाला ते आश्चर्यकारक वाटावं, त्याचा शोधनिबंध तो प्रसिद्ध व्हावा. अल्फ्रेड ॲडलर जो त्याचा शिष्य आहे, सिग्मंड फ्रॉइड नंतर अत्यंत महत्त्वाचा, त्याच्याबरोबर तो काम करावा. आणि अल्फ्रेड ॲडलरला स्वतः विक्टर फ्रँकेल म्हणायचा की तुम्ही जे मांडता त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की सत्तेसाठी मनुष्य धडपडत नाही आहे, अर्थासाठी, जीवनाच्या अर्थासाठी धडपडतो, म्हणून त्याला हाकलून काढलं ॲडलरच्या ग्रुपमधून. आणि पुन्हा हा तिसरा अत्यंत प्रभावी असणारा व्यक्ती झाला. ह्या माणसाचं बघा की छळछावणीमध्ये तो गेला, त्या छळछावणीमध्ये त्याचे आई वडील आहेत, त्या छळछावणीमध्ये त्याची बायको आहे, त्या छळछावणीमध्ये त्याचा भाऊ आहे, त्याचे आई वडील छळछावणीत मेले, त्याची बायको छळछावणीत मेली, त्याचा भाऊ छळछावणीत मेला, सगळेजण मेले. त्यानंतर तो एवढं सगळं त्याला माहीत नाही आहे काय झालं. सगळं झाल्यावर ज्यावेळी तो सुटला त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळाल्या. अशा परिस्थितीतसुद्धा तग धरून राहण्यासाठी हे स्वतःच्या अनुभवातनं आणि इतर कैद्यांच्या अनुभवातनं त्याचं असं स्पष्ट मत झालं की ज्या लोकांना असं वाटत होते की जीवन जगण्यासाठी काहीतरी एक, म्हणजे जसं की ह्याच्यातच एक वाक्य आहे, सुंदर वाक्य आहे की आपला जो जीवनासमोर, आपल्या जीवनामध्ये आपल्याला संकट येतं तेव्हा जो प्रश्न येतो तेव्हा आपण त्या प्रश्नामध्ये इतकं गुरफटून जातो की आपल्याला नैराश्य यायला लागतं आणि मग आपल्याला
आत्महत्येचा विचार येतो किंवा आपल्याला असं वाटतं की जीवनात काय अर्थ नाही आहे. याचं एक साधं वाक्य आहे त्याच्यात की कुठल्याही पद्धतीचं संकट हे मानवी जीवनापेक्षा मोठं नसतं. मानवी जीवन हे त्याच्यापेक्षा मोठं आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीनं तुम्ही विचार केला पाहिजे. एकदा म्हातारा डॉक्टर आला आणि तो म्हटला माझी बायको मरण पावली त्यामुळे माझ्या जीवनात अर्थ नाही आहे. विक्टर फ्रँकेल म्हटला की ही अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे, मान्य आहे, पण असं थोडा विचार करून बघा की तुमची बायको मरण्याऐवजी तर तुम्ही मेला असता तर काय झालं असतं. तर तो जरा शांत बसला आणि तो म्हटला साहजिक आहे, माझ्या बायकोचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि तिलाही खूप वेदना झाली असती. तर विक्टर फ्रँकेलनं त्याला असं समजावून सांगायचा प्रयत्न केला की ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही तिला ती वेदना देत नाही आहे. तुम्हाला वेदना भोगायला लागते तुमच्या बायकोपेक्षा. तुम्ही मेला असता तर तिला वेदना भोगायला लागली असती, त्याच्याऐवजी तुम्ही वेदना भोगताय, ही चांगली गोष्ट आहे. आणि तो स्वतः त्या म्हाताऱ्या माणसाला ती गोष्ट पटली. अशी कित्येक उदाहरणं विक्टर फ्रँकेलच्या लाईफमध्ये त्यानं दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये तो म्हणतो की मनुष्याच्या जीवनामध्ये सुख मिळवण्याची त्याची प्रवृत्ती नैसर्गिक आहे. सिग्मंड फ्रॉइडला तो नाकारत नाही. अल्फ्रेड ॲडलरचा जो सत्ता मिळवण्यासाठी मनुष्य धडपडतो ही गोष्ट तो नाकारत नाही आहे. पण त्याला असं म्हणायचं आहे की सुख मिळवणं, सत्ता मिळवणं याच्यापेक्षा मोठी प्रेरणा ही मानवी जीवनाची अर्थ शोधण्याची असते. आणि ज्या व्यक्तीला मानवी जीवनामध्ये अर्थ मिळतो, अर्थ कशामुळे मिळतो त्यानं दिलेली आहेत उदाहरणं. एक तर तुम्ही सातत्यानं अशी कृती करत राहिलं पाहिजे की ज्या कृतीमध्ये तुम्हाला सातत्यानं काहीतरी मी त्या क्षेत्रामध्ये उच्च पातळीच्या मी जावं असं वाटलं पाहिजे. पण तिथंही त्यानं पुन्हा असं मांडलेलं आहे ह्या पुस्तकामध्ये की यश हे कधीही मिळत नसतं. त्यानं वर्णन केलं आहे की अत्यंत सुंदर पद्धतीचा सेक्स वर्णन केलेला आहे, हा बळजबरीनं करता येत नाही आहे. त्या पद्धतीने यशसुद्धा तुम्हाला किंवा आनंदसुद्धा बळजबरीने मिळत नाही, तो येतो तुमच्याकडं. जर तुमचा दृष्टिकोन असा असेल की मला यश मिळवायचं आहे तर सातत्यानं तुम्ही पॅनिक मोडमध्ये असाल. त्याच्याऐवजी तुम्ही सातत्यानं तुम्हाला जे आवडते करत गेलाल तर ॲटोमॅटिक तुमच्या मागं यश येईल. आणि जर तुम्ही बघायला गेला तर त्याच्यावर मी एक लेख लिहिलेला होता, सकाळला संपादकीय पानावर पण आला होता. त्या लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन पद्धतीचे दृष्टिकोन व्यक्तींचे असतात. काही लोक ही रिझल्ट ओरिएंटेड असतात आणि काही लोक प्रोसेस ओरिएंटेड असतात. काही लोकांना कसं असतं की मला जीवनात ही गोष्ट मिळवायची आणि हेच अचीव करायचं आहे, सातत्यानं दिवस रात्र त्याचाच विचार असतो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मला ज्याच्या साह्यानं मी ते मिळवणार आहे त्याच्यावर मला प्रभुत्व मिळवायचं आहे. आणि हेनरी फोर्डनं जसं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की सक्सेस शुड बी बाय प्रॉडक्ट, सक्सेस इज नॉट द मेन प्रॉडक्ट. आपण एखादी कृती करतो त्यावेळी यश हे मूळ आपला हेतू असायची गरज नाही आहे. फ्रँकेलचं असं म्हणणं आहे यश हा जर तुमच्या जीवनाचा मूळ हेतू असेल तर नाही मिळालं की तुमच्या जीवनात नैराश्य येईल. पण जे तुम्ही करताय त्यात सातत्यानं मन लावून अत्यंत तळमळीनं तुम्ही करत असाल तर त्याचा आनंद वेगळा आहे. अल्टिमेटली तोच आनंद वेगळा आहे. आणि त्यामुळं विक्टर फ्रँकेलचं जर तुम्ही बघायला गेलं तर विक्टर फ्रँकेलनं यशाचीही व्याख्या अशी सांगितली आहे की ज्यामुळं तुम्हाला एका अर्थानं स्वतःचा शोध, पण तो शोध पुन्हा हेही तुम्हाला थोडं माहीत असणं गरजेचं आहे. हे पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे पण मी तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी प्राध्यापक आहे की हा अस्तित्ववादी परंपरेत असणारा मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आहे. आणि अस्तित्ववादी परंपरा ही सगळ्यात मोठी गोष्ट काय मानते, बहुतांशी अस्तित्ववादी फिलॉसॉफर हे नैराश्य, दुःख, मरण या गोष्टींची चर्चा करतात. जर तुम्ही बघायला गेलं अल्बर्ट कामूज त्याचं एक पुस्तक आहे मिथ ऑफ सिसिफस, त्याच्यात तो म्हणतो की तत्त्वज्ञ लोकांनी एकाच प्रश्नाचा विचार करावा, तो म्हणजे माणसानं आत्महत्या करावी का नाही करावी, एवढाच प्रश्न आहे, बाकी कुठल्याही गोष्टीला नाही आहे. आणि जर आत्महत्या करायची नसेल तर का करायची नाही, हे जे उत्तर आहे हे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी महत्त्वाचं आहे असं अल्बर्ट कामूज म्हणतो. बहुतांशी फिलॉसॉफर ज्याच्यामध्ये जॉन पॉल सार्त्र आहे, सार्त्र हा आश्चर्यकारक असणारा असा व्यक्ती आहे की ज्याला नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्यानं नाकारला. आणि त्याचं कारण असं दिलं आहे की माझं स्वातंत्र्य हे नोबेलपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. मला उद्या कुणी असं म्हणू नये नोबेल पुरस्कार विजेता आहे हा, किंवा नोबेल पुरस्कार विजेत्याने अशी कृती केली. मला माझं स्वातंत्र्य त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आणि आश्चर्यकारक आहे की पृथ्वीवर असं कोण होऊन गेलं की ज्यानं नोबेल पुरस्कार नाकारला. ह्या सगळ्या लोकांच्यामध्ये कॉमन तत्त्व दिसतं की
बहुतांशी फिलॉसॉफरमध्ये एक्झिस्टन्शियल, की हे ईश्वर नाकारतात, धर्म नाकारतात. बहुतांशी याच्यातले जण नैराश्य, मरण, दुःख या गोष्टी आहेत त्याची चर्चा करतात. पण विक्टर फ्रँकेल त्याच परंपरेमध्ये असून सुद्धा ईश्वर स्वीकारतो. त्याचं असं म्हणणं आहे की ह्या छळछावणीतल्या अनुभवातनं त्यानं सांगितलं, आमच्या जीवनामध्ये जे काही आनंदाचे क्षण होते ते कुठले कुठले? झोप मिळणे हे आनंदाचा क्षण होता. खूप कैदी चर्चा करायची, आपण सुटल्यावर काय खायचं याची चर्चा करायची. एक अनुभव दिलाय, एकदा एक कैदी त्याच्याकडे पळत आला जोरात आणि म्हटला, चला 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 चला. काय दिसतंय? तर आपल्याला एक निसर्ग सौंदर्याचं दृश्य दिसतंय. त्याच्यातनं त्या छळछावणीतनं ज्यावेळी त्या बसमधनं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लोकांना न्यायचे, त्यावेळी त्याच्यातनं जर एखाद्याला असं झाड आणि डोंगर दिसला की वाटायचं, अरे किती सुंदर गोष्ट आहे. ही गोष्ट त्याला कधी बघायलाच मिळाली नाही. पुढं काय बघायला मिळतं त्याला? मनुष्य ज्याचे साफळे झालेले आहेत, हाडच फक्त राहिलेले आहेत, कळवळतायत, मरतायत. आणि इतके बोथट झालो म्हटले आम्ही, पुढं माणूस आमच्या मेला तरी आम्हाला काय वाटायचं बंद झालं. इतकी बोथटता. कारण जेव्हा तुम्ही वेदना अत्यंत असहनीय जेव्हा तुमची होते, त्यावेळी तुम्ही एका अर्थानं हँग होऊन जाता. कम्प्युटर कसं हँग होऊन जातो, काही चालत नाही तशा पद्धतीनं. तर ओव्हरऑल अस्तित्ववादी परंपरेत असताना याचं असं म्हणणं आहे की धर्म ही अत्यंत किंवा दिव्यशक्ती असेल, ईश्वर असेल, ह्या गोष्टीची चर्चा करणं आणि काहीतरी आपल्याला चांगलं घडेल अशा काहीतरी विचार करणं, हेही एक आमची याच्यात आनंददायी गोष्ट असायची. अस्तित्ववादी परंपरा तत्त्वज्ञानाची किंवा मानसशास्त्राची याच्यामध्ये ह्याचे वेगळे विचार आहेत. पण ओव्हरऑल या पुस्तकाचं जे सार आहे ते त्यानं नीत्शेकडून घेतलेलं आहे. जे एक तत्त्वज्ञानाचा विचार, मानसशास्त्राचा विचार तेवढाच नाही आहे, समुपदेशनाचा विचार म्हणून घेतो. तर ते असं आहे, नीत्शेचं वाक्य असं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला का जगतोय मी हे जर पटलेलं असेल तर कसं जगायचं हे तो सहन करू शकतो. आणि संपूर्ण पुस्तकाचं जर सार तुम्ही बघायला गेला विक्टर फ्रँकेलच्या या पुस्तकाचं, तर असं आहे की मी का जगतोय ह्याचं ज्याला आकलन आहे तो कुठल्याही परिस्थितीत जगून दाखवतो. कसंही असलं तरी जगतो, दुःख आली तरी जगतो, वेदना आली तरी जगतो. आणि का जगायचं जी हे बेसिकली काय तर आपल्या जीवनाचं अर्थ शोधणं किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्या जीवनाचं सार्थक होतं आहे ह्याच्यात विक्टर फ्रँकेल अत्यंत स्पष्ट आहे. त्याचं असं म्हणणं नाही आहे की ह्याच गोष्टी माणसाच्या जीवनाला अर्थ देतील, पण संशोधक म्हणून त्यानं प्रयत्न केला आहे की ह्या गोष्टींच्यामुळं मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो. पण त्याचं असं म्हणणं आहे की सातत्य कशात असायला पाहिजे? आपण जे करतो त्या कृतीत असायला पाहिजे, त्या शोधात असायला पाहिजे. आणि ह्यामुळंच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. सुख असेल किंवा एखादी अचिव्हमेंट असेल किंवा जसं तो म्हणतो तसं, पुन्हा मी रिपीट करतो की चांगल्या पद्धतीचं यश किंवा चांगल्या पद्धतीचं सार्थकता ही सेक्ससारखी आहे, ती बळजबरीने कधी प्राप्त होत नाही. असं ह्याच्यात एक वाक्य आहे. ते आलं पाहिजे तुमच्याकडं. म्हणजे एका अर्थानं जर तुम्ही बघायला गेला तर याचं असं म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या जीवनाला सार्थक देणाऱ्या कृती करत राहा, बाकी गोष्टी त्याच्या मागं आपोआप येतील. जर त्या गोष्टींच्या तुम्ही मागं लागला तर तुमच्या जीवनाला त्या गोष्टी तर मिळणारच नाही आहेत, पण प्लस त्यामधून असणाऱ्या ज्या काय सारख्या दुःखाच्या स्थितीमध्ये आपल्याला राहायला लागणार आहे. ओव्हरऑल ह्या पुस्तकाच्या विषयी खूप बोलण्यासारखं आहे, पण मी थोडक्यामध्ये एका अर्थानं जसं मी आमच्या FYSY TYच्या मुलांना शिकवतो की समजा फॉर एक्झाम्पल फिलॉसॉफीविषयी मला शिकवायचं आहे. FYला पहिल्या सेमिस्टरला इंडियन फिलॉसॉफी. तर इंडियन फिलॉसॉफीचं मी मुलांना काय शिकवू शकतो, तर ते जे काय मी सिलेबस डिझाईन केला आहे तो त्या इंडियन फिलॉसॉफी ही एक मूवी म्हटली तर त्याचा टीजरच आहे. तो फक्त तो काय मी ट्रेलरपर्यंत नेऊ शकेन, TYपर्यंत मी तुम्हाला ट्रेलरपर्यंत नेऊ शकेन, फिल्म तुम्हाला बघायची आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्या पद्धतीने ह्या पुस्तकाला तुम्ही जेव्हा वाचाल आणि त्याचं आकलन कराल तेव्हा तुम्हाला या पुस्तकाचं आकलन होईल. मी तुमच्यासमोर काय केलं की ह्या पुस्तकाचं एका अर्थानं ट्रेलर पण नाही आहे, टीजर दाखवायचा प्रयत्न केला की या पुस्तकामध्ये काय आहे, हे पुस्तक तुम्ही का वाचायला पाहिजे.
मला स्वतःला असं वाटतं, मी बुकटॉकमध्ये घेतलं आहे म्हणून नाही आहे, मला स्वतःला असं वाटतं की जसं जॉर्ज मार्टिनचं एक अत्यंत सुंदर वाक्य आहे की जो मनुष्य वाचत नाही तो एकच जीवन जगून मरतो, जो मनुष्य वाचत पुस्तक असेल निश्चितच म्हणजे एक क्रांतिकारी पुस्तक आहे मानवी इतिहासामध्ये. निश्चितच कार्ल यास्पर यानं म्हटलेलं आहे की मानवजातीचं गौरवशाली असणारं ज्या पद्धतीनं पुस्तक आहे तशा पद्धतीचं, पण आपल्याला अत्यंत थॉट प्रोवोकिंग आपल्याला विचार करायला लावणारे हे पुस्तक आहे की मनुष्याच्या जीवनाला अस्तित्व जे आहे ते त्याला का प्राप्त होतं, तर मानवी जीवनाचा अर्थ शोधल्यामुळं. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा एकदा मी आबासाहेब गरवारे कॉलेजच्या ग्रंथपाल आदरणीय प्रोफेसर डॉक्टर वंदना शेलार मॅम आणि त्यांच्या संपूर्ण टीम, सगळी टीम सातत्यानं मॅमना मदत करत असते सगळ्याविषयी. विद्यार्थी जर सुदैवानं विद्यार्थी आहेत, 25-30 विद्यार्थी आहेत, एक विद्यार्थी असला तरी मी आनंद मानणारा माणूस आहे. त्यामुळं एका विद्यार्थ्याच्या तुलनेमध्ये इतक्या मुलांनी ऐकलं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. थँक्यू. आयुष्याच्या तत्त्वज्ञानाची एक वेगळी परिभाषा मांडणारं हे पुस्तक अर्थाच्या शोधात, आणि तितक्याच प्रभावीपणे सरांनी आपल्याला या पुस्तकाचा परिचय करून दिला. त्यासाठी मी ग्रंथालय आणि ग्रंथालय माहितीशास्त्र विभाग यातर्फे सरांचे मनपूर्वक आभार मानते आणि आजचा हा पुस्तक परिचयाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.